राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. ओम शांती. सगळ्यात पहिल्यांदा 8 मार्च जागतिक महिला दिवस. त्यानिमित्ताने सगळ्यांनाच, सगळ्या माझ्या महिला भगिनींना, आई भगिनींना मी जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि योगायोग बघा की आज 8 मार्चलाच महाशिवरात्री पण आहे. तर महाशिवरात्रीच्या पण सर्व भक्तांना, सर्वांनाच, भारतवासियांना मी महाशिवरात्री निमित्त पण खूप खूप शुभेच्छा देते. आणि जसं आता दादांनी सांगितलं की पार्श्वभूमी काय आहे, तर पार्श्वभूमी तशी खूप आर्थिक सुबत्ता नव्हती. दोन्ही माझे जे आई वडील होते ते प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे परिस्थिती ठीक होती. पण तरी प्राथमिक शिक्षक, ते पण झेडपीच्या त्यावेळेच्या काळामध्ये 70 मध्ये एवढा पगार नसायचा. त्यामुळे तरी पण आईवडिलांनी मला शिक्षण दिलं. आज एक चांगलं नागरिकच नाही, एक चांगलं डॉक्टर पण घडवलं. आणि जसं तुम्ही सांगितलं की नुसतं डॉक्टरी पेशा, पेशंटला तपासणं एवढंच न करताना आज मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष कार्य करत आहे. त्याच वेळेला लोकांच्या ज्या गर्भसंस्काराबद्दल त्यांना मार्गदर्शन करणं, कारण आजची जी आपली जन्माला येणारी पिढी आहे तीच उद्याचा भारत आहे. जर आपली पिढी सक्षम असेल, येणारी जी बाळं आहेत ती आपली श्रीकृष्ण श्री राधेसारखी असतील, सर्व गुणांनी संपन्न असतील, तर नक्कीच उद्याचा भारत जो आहे तो परत विश्वगुरू बनू शकतो. आणि एवढंच, इतक्यावरच आपण थांबलो नाही आहोत, तर आपण वेलनेस ऑफ वुमन या कार्यक्रमाच्या द्वारे महिलांमध्ये आज गर्भाशयाचा, मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग हा खूप वाढलेला आहे. तर त्यानिमित्ताने पण आपण संपूर्ण भारतभर जनजागृती करत आहोत. गर्भसंस्काराचे कार्यक्रम पण आपण संपूर्ण भारतभर करत असतो. तर मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी परमात्मा, ईश्वर परमात्म्याची, शिव परमात्म्याचीच माझ्यावर कृपा आहे, जे माझ्याद्वारे हे सर्व महिलांसाठी कार्य घडून घेत आहेत. आपण पाहिलं, आपण ऐकलं, त्या ब्रह्मकुमारी म्हणून पण धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि जिजाऊंनी जसं गर्भसंस्कारात शिवाजी महाराजांना संस्कार घडवले, झाशीची राणीनं लढून जनतेसाठी लढवाया त्या बनल्या, तसंच त्या अनेक गर्भवती मातांना गर्भसंस्कार घडवत आहेत. ते मुलं भविष्यात चांगले नागरिक बनतील. आणि आरोग्याच्या क्षेत्रात ते झाशीच्या राणीप्रमाणे लढत आहेत, जनतेला न्याय द्यायला, म्हणजे आरोग्याचं सेवा देण्याचं काम करत आहेत. मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही महाशिवरात्री बरोबर महिला दिनाचे औचित्य या ठिकाणी आपल्या स्टाफच्या महिलांना एक पाठबळ दिलं, त्यांच्या पाठीवरती थाप मारण्याचं काम केलं. अशा प्रकारचं तुम्ही स्वतःचं जीवनमान जगता जगता इतरांच्या पाठीवरती थाप मारण्याचं काम करत असता. काय सांगाल, आज महिला दिनाला कोण कोण उपस्थित होतं आणि कशा प्रकारचं या ठिकाणी महिला दिनाचं आपल्या हातून कार्य घडलं? आज जागतिक महिला दिनानिमित्त खूप छान प्रोग्राम झाले. सकाळीच इथे आपण महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. नील हॉस्पिटलमध्ये जे मेडिटेशन हॉल आहे तिथे तो पूर्णपणे हॉल भरलेला होता. आणि आपले पनवेल महानगरपालिकेच्या ज्या माजी महापौर आहेत डॉक्टर कविता चोतमल, माजी उपमहापौर चारुशिला घरजी, वर्षाताई ठाकूर, नगरसेविका दर्शना ठाकूर, श्वेता शेट्टी, त्याचबरोबर बाकीच्या कार्यक्षेत्रातले पण, जसे सिरम इन्स्टिट्यूटचे ज्यांच्याकडून आपण कॅन्सरचं वॅक्सिन्स घेतो त्याचे मिस्टर द्रविड, लायन्स क्लबचे समंता, महावीर इंटरनॅशनलचे सपन बर्धन, पत्रकार मित्र आमचे जसे मिलिंद खार पाटील, बाकी जे मेडिकल फार्मा कंपनीचे जे सदस्य असतात, एक्सपर्ट्स असतात, ते आलेले होते. माझी ACP आलेले होते. आणि विशेष करून या सगळ्यांना वरदान देण्यासाठी, आशीर्वचन देण्यासाठी आमच्या ज्या ब्रह्मकुमारी संस्थेच्या पनवेलच्या संचालिका आदरणीय तारा दिदी त्या इथे उपस्थित होत्या. आणि त्यांनी सगळ्यांना महाशिवरात्री निमित्त मार्गदर्शन केलं. मी सगळ्यांना जागतिक महिला दिवसानिमित्त, जसं मगाशी आपण बघितलं की कर्करोगाबद्दल मार्गदर्शन केलं. कारण गर्भाशयाचा जो कर्करोग आहे तो आज महिलांमध्ये खूप प्रमाणात वाढलेला आहे. दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होत असतो. आणि विशेष म्हणजे हा जो कर्करोग आहे हा टाळण्यासाठी आपल्याकडे आज वॅक्सिन्स आहे.
पूर्ण विश्वामध्ये एकच कर्करोग आपण टाळू शकतो आणि तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग. तर त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण महिलांची 35 वर्षानंतर गर्भाशयाच्या मुखाची सिंपल तपासणी, ज्याला पॅप स्मिअर किंवा HPV DNA टेस्ट म्हणतो, त्या टेस्ट करतो. आणि दुसरं म्हणजे लसीकरण, जसं आपण कोविडमध्ये लसीकरण घेतलं किंवा आज भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. कशामुळे? तर पोलिओच्या लसीकरणामुळे. तसंच ह्या कर्करोगासाठी आपल्याकडे आज वॅक्सिन्स उपलब्ध आहेत, पण लोकांमध्ये ही जनजागृती नाही. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आपल्याला म्हणजे नम्र निवेदन करेन की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर लसीकरण आपण केलं, आणि लसीकरण कोण करू शकतं? 9 वर्षाच्या मुलींपासून 45 वर्षाच्या बायकांनी हे लसीकरण करायचं आहे. 9 ते 15 वर्षापर्यंत 2 इंजेक्शन्स घ्यावे लागतात. एक इंजेक्शन घेतलं 6 महिन्याने दुसरं इंजेक्शन. 15 वर्षापासून 45 वर्षापर्यंत 3 इंजेक्शन्स घ्यावे लागतात. एक इंजेक्शन घेतल्यावर 2 महिन्याने दुसरं आणि 6 महिन्याने तिसरं. पण आता आपल्याकडे अशा काही स्टडीज आहेत, म्हणजे आपल्याकडे म्हणजे हे सगळं रिसर्च झालेलं आहे. त्याच्यातून आढळलं की 20 वर्षापर्यंत जरी तुम्ही एक इंजेक्शन घेतलं आणि 20 ते 45 वर्षापर्यंत फक्त 2 इंजेक्शन घेतले तरी तुम्ही कर्करोग टाळू शकता. पहिल्यांदा हे इंजेक्शन्स कॉस्टली होते. आता हे इंजेक्शन्स माफक दरात सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेले आहेत. 2000चं इंजेक्शन आहे. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते की पूर्ण हा महिना जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिलांसाठी ह्या कर्करोगाच्या वॅक्सिनवर आपण त्याच्यावर पण कन्सेशन देतोय. ₹300 कन्सेशन देतोय, 15%. फक्त ₹1700 तुम्ही कर्करोग टाळू शकता. 45 वर्षापर्यंतच्या महिला 2 इंजेक्शन म्हणजे 3,000-3,500. आज आपण मुलींना किंवा महिलांना आपण मोबाईल घेतो, साड्या घेतो. तर मी म्हणते तुम्ही 1 वर्ष तुम्ही साडी घेऊ नका, ड्रेस घेऊ नका, पण तुम्ही इंजेक्शन घ्या. कारण जेव्हा एका आईला कर्करोग होतो तेव्हा ती फक्त महिला अफेक्ट होत नाही, ते पूर्ण घर कोलमडून पडतं. आणि म्हणून मला असं कळकळीचं निवेदन आहे सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि आम्ही अण्णासाहेब एवढंच ठेवलेलं नाही, आम्ही म्हणालो जर कुठल्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही 25 महिलांना एकत्र घेतलं तर आम्ही ते इंजेक्शन ₹1500 देऊ. म्हणजे तुम्हाला 20 वर्षापर्यंत फक्त ₹1500 तुमचा कॅन्सर टाळतोय. 45 वर्षापर्यंत फक्त 2 इंजेक्शन 3000 किंवा जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा 3000ची कुठे काय त्याला म्हणजे किंमत लागतच नाही. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. जसं मी टेस्टचं बोलली, त्या टेस्टचे समजा ₹1000 आहेत, पण आता आम्ही ह्या महिन्यात पूर्ण महिनाभर 50% कन्सेशन ठेवलेलं आहे. फक्त ₹500 आपल्याला टेस्ट होते. अंडाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दोन्ही मिळून 2000ची टेस्ट आपण फक्त ₹1000 ठेवले. एवढेच नाही की जे डायबिटीस, बाकीचे सगळे कोलेस्ट्रॉल वाढलेले असतात, शुगर वाढलेले असतात, त्या सगळ्या टेस्टवर तर आपण 60% ते 70% कन्सेशन ठेवले. 5000च्या टेस्ट तुमच्या आम्ही फक्त ₹1800 करून देतोय. तर मला असं वाटतं जागतिक महिला दिवस जर खरंच साजरा करायचा असेल तर आपल्याला महिलांचं आरोग्य पहिलं म्हणजे राखलं गेलं पाहिजे. आणि जर आई ती महिला जर निरोगी असेल तर ते पूर्ण घर निरोगी होऊन जातं. आणि म्हणूनच काय म्हटलं जातं की हजारो फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारो दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारो बूंद चाहिए एक सागर बनाने के लिए, लेकिन एक महिला ही अकेली काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए. तो वो घर स्वर्ग बन जाता है. और इसीलिए म्हणून महिलांनी आपल्या स्वतःचं काळजी घ्यायची आहे, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. हे कर्करोग टाळण्यासाठी जसं मी सांगितलं, टेस्ट करा, वॅक्सिन्स घ्या. स्तनाचा कर्करोग पण खूप वाढत चाललेला आहे. त्याच्यासाठी काही करायचं नाहीये आपल्याला. 30 वर्षानंतर स्वतःची स्वतः स्तन तपासणी करायची आहे. 40 वर्षानंतर जाऊन एखादं सोनोग्राफी, मॅमोग्राफी करायची आहे. स्तनाचा कर्करोग आपण टाळू शकत नाही, पण जर लवकर आपल्याला त्याचं निदान झालं तर हा आजार पूर्णपणे बरा होणार आहे. कारण ह्या गोष्टींकडे महिला आज लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे दरवर्षी भारतामध्ये 1,80,000 नवीन महिलांना हा स्तनाचा कर्करोग होतो आणि 50% महिलांचा मृत्यू होतो. दरवर्षी 90,000 महिला स्तनाच्या कर्करोगामुळे आपला जीव गमावतात. आणि मला म्हणून असं वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल मला तुमचं खरोखरच मनापासून मी कौतुक करते, तुम्हाला धन्यवाद देते की ही अशी इम्पॉर्टंट माहिती आमच्या महिलांपर्यंत जागतिक महिला दिवसानिमित्त आपण पोचवण्याचं कार्य करत आहात.
आपण या ठिकाणी पाहिलं डॉक्टर शुभदा नील ह्या अतिशय सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांशी मिळून जुळून आहे, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. आज त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधत महिलांना एक चांगलं पाठबळ दिलेलं आहे. त्यासोबत त्या कॅन्सरवरती अतिशय अभ्यासू आता काम करत आहेत. त्यांच्याकडे असलेलं नॉलेज ते महिलांसाठी वापरत आहेत आणि भारतामध्ये कॅन्सरचं वाढतं प्रमाण, आहाराचं चुकीचं नियोजन आणि ताणतणावामुळे या ठिकाणी खूप प्रमाणात कॅन्सरचं वाढतं प्रमाण अनुषंगाने त्यांनी महिलांची काळजी घेण्याचं ठरवले. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने त्यांनी ह्या महिन्यामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये जाणं किंवा या ठिकाणी महिलांनी येऊन कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत आणि अल्पदरात सेवा त्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी देत आहेत. मॅडमचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या ज्या महिलांना कॅन्सरची भीती असते किंवा आपल्याला जाणवतं काही लक्षणं असतं, त्यांनी तपासणी करून घ्यावी आणि कॅन्सरचा प्रतिबंध करण्यासाठी जे त्यांच्याकडं इंजेक्शन उपलब्ध आहे ते अल्पदरात घेऊन आपण सुरक्षित राहावं आणि आपलं कुटुंब सुरक्षित ठेवावं. कारण तुम्ही आहात तर कुटुंब सक्षम आहे आणि त्या अनुषंगाने मॅडमच्या कार्याला सलाम करूया आणि आदर्श भारत माझाच्या वतीनं आवाहन करेल की महिलांनी जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि प्रतिबंधासाठी इंजेक्शन अल्पदरात घ्यावे आणि आपलं आयुष्य आनंदी आणि मानसिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम राहील या दृष्टीने वाटचाल करावी. धन्यवाद मॅडम. आपण जनतेसाठी लढत आहात एखाद्या झाशीच्या राणीप्रमाणे आणि जिजाऊप्रमाणे तुम्ही गर्भसंस्कार महिलांवरती मुलांवरती करत आहात आणि त्याचा भविष्यात एक आदर्श भारत आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या ह्या कार्याला आमचा सलाम आहे आणि असंच भावी वाटचाल तुमची सदोदित राहावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.